नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण संध्याकाळच्या जेवणाला असं चमचमीत बनवणार आहे, अगदीच टेस्टी अंडा राईस। झटपट ही अंडा राईस तयार होतोय। तर आपल्याला संध्याकाळच्या जेवणाला कंटाळा आला तर आपण पटकन ही अंडा राईस 10 मिनिटात तयार करतोय। असं रोज रोज भाजी चपाती करायचा कंटाळा आला तर तुम्ही असं अंडा राईस बनवू शकता आणि ही झटपट होणारा रेसिपी आहे। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। आपण आता 3 अंडी घेतली ती आणि काही खडे मसाला घेतले। तर तुम्हाला जास्त काय तुम्ही जास्त पण अंडी घेऊ शकता। दालचिनी घेतले, लवंग घेतले, तेजपत्ता घेतलाय, मुठ्ठी विलची घेतली, एक हिरवी इलची घेतली विलायची, चक्रफूल घेतले, 1 वाटी तांदूळ घेतले, ते 1 टमाटर चिरून घेतलं, 1 कांदा उभा चिरून घेतला। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून साईडला ठेवूया। गॅसवर मी कढई ठेवली गरम करायला। 2 चमचे तेल घालूया आपण कढईमध्ये। तेल गरम होते आपलं। जिरं घालूया 1 चमचा। जिरं चांगलं फुलू द्यायचं। नंतर आपण खडा मसाला घालणार आहे। खडा मसाला घातल्यामुळे आपल्या भाताला टेस्ट भारी येते। तांदूळ तुम्ही कोणता पण घ्या, मी बासमती तुकडा तांदूळ वापरलाय। कांदा घालूया आपण। लांबता पातळ कांदा चिरून घेतलाय बघा मी। कांद्यामुळे पण भाताला खूप भारी टेस्ट येते। कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा, ब्राऊन कलर येतो। आता आपण टमाटो घालतोय। टमाटो पण व्यवस्थित परतून घेऊया। आपण 1 चिमटभर मीठ घालते टमाट्यामध्ये। टमाटर चांगलं शिजते लवकर, म्हणताना मीठ घातलंय। नंतर पण मीठ वापरणार आहे म्हणून कमीच वापरले। आता 2 हिरव्या मिरच्या मी मधून कट केल्या, त्या त्याची चीर पाडून त्या घातल्या। त्या मिरचीमुळे पण टेस्ट येते आपल्या भाताला। आता आपण मसाला घालूया। गरम मसाला घातला मी 1 चमचा, जिरा पावडर घातले 1 चमचा, धना पावडर 1 चमचा घालूया, बिर्याणी मसाला 1 चमचा घातलाय। सर्व मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा। आता मी हळद घातले अर्धा चमचा, वरून कोथिंबीर घालूया। मी अद्रक लसणाची पेस्ट पण घातली, ते व्हिडिओ मध्ये आली नाही, दिसली नाही ती आपल्याला, त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला, सॉरी। आता आपण अंडी फोडून घालूया। बुर्जी केल्यासारखंच आपण अंडी फोडून घातल्यानंतर करायचं। 3 अंडी फोडून मी घातली ती। आता तुम्हाला जास्त प्रमाण करायचं तुम्ही जास्त अंडी घेऊ शकता। मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं 1 अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। अशी बुर्जी तर कडेला चिटकायला तरी थोडासा 1 टपका पाण्याचा सोडायचा, आपली बुर्जी चिटकत नाही। टिप सांगते तुम्हाला एक, नाही दूध सोडायचं 1 टिपका। आता आपण धुलेला तांदूळ घालूया। मी अर्धा चमचा लाल तिखट पण घातलं होतं बघा। धुलेला सर्व तांदूळ घालूया आपण। ही बासमती अख्खा तांदूळ नाही, तुकडा तांदूळ आहे। तुम्ही तांदूळ कोणता बी वापरा, पण ही अंडा राईस खूप मस्त होतोय बघा। गरम पाणी करून घेतलं तर 1 वाटी तांदूळ तर 3 वाटी आपण तांदळामध्ये पाणी ओतणार आहे। डबल टेबल पाणी ओतायचं।
जरी कुकरमध्ये करायचं असलं तर तुम्ही 2 वाट्या ओतलं तर चालते, पण आपण आता कढईत टोपात केलं तर जास्त पाणी, 1 वाटी जास्त एक्स्ट्रा ओतायची. वरून मीठ घालूया, परत मिक्स करून घेऊया. आणि जरी पाणी कमी पडलं तर थोडं साईडला पाणी गरम करून तुम्ही पाण्याचा शिंतडा मारला वरून तरी पण चालते. भात शिजल्यानंतर थोडा वाटलं तर पाणी कमी पडलं तर हरकत नाही. मीठ घातल्यानंतर एकदा ढवळून घेऊया आपण. सगळीकडे मीठ आपल्याला लागलं पाहिजे भाताला. आता झाकण ठेवूया 1-5 मिनटं. वरून अशी कोथिंबीर घाले. झाकण काढून बघूया आपला भात शिजलाय का काय झालंय. मधून अधून एकदा चेक करायचा. आता आपला भात शिजलाय चांगला. वरून कोथिंबीर घाले. आता आपण ताटामध्ये घेऊया. बघा अंडा राईस तयार झाला अगदी 10 मिनिटात. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू. रेसिपी भेटले धन्यवाद. बाय बाय.